आपल्या देशाचं भवितव्य आपल्या हातात आहे, पण आपण हा हक्क वापरतोय का? मतदान न करणे म्हणजे एक नैतिक गुन्हाच आहे. मतदानाचा दिवस हा केवळ सुट्टीचा नाही, तर लोकशाहीतील एक महत्त्वपूर्ण कर्तव्य आहे. आणि आश्चर्याची बाब म्हणजे शहरी आणि सुशिक्षित लोकांमध्ये मतदानाची टक्केवारी सर्वात कमी आहे. न्यूज अनकटच्या आजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपण पाहणार आहोत की मतदान हा केवळ एक अधिकार नसून एक मोलाची जबाबदारी आहे. नमस्कार, मी साक्षी पांचाळ आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा स्पेशल रिपोर्ट. लोकशाही ही एक अशी संकल्पना आहे जी आपल्याला एकाच वेळी हिंमत देते आणि चिंतेत देखील करते. आता ते कसं हे समजून घेऊयात या वाक्यातून. इन डेमोक्रेसी पीपल गेट द गव्हर्नमेंट दॅट दे डिझर्व. हे वाक्य आपल्याला आपल्या हातात असलेल्या सत्तेची जाणीव करून देतं. आपण कोणत्या प्रकारचं सरकार निवडतो हे आपल्याच हातात असतं. ही जबाबदारी आपल्याला विचारशील आणि जागरूक बनवते. तर दुसरीकडे हे वाक्य आपल्याला आपल्याच निवडींच्या परिणामांबद्दल देखील जागरूक करतं. आपण जर चुकीची निवड केली तर त्याचं कारण आणि परिणाम हे आपल्यावरतीच असणार. म्हणूनच लोकशाही हे फक्त एक व्यवस्था नाही, तर एक जबाबदारी सुद्धा आहे. आपल्याला आपल्या अधिकारांबद्दल जागरूक असणं आवश्यक आहे, परंतु त्याचबरोबर आपल्या कर्तव्यांबद्दल देखील जागरूक असणं आवश्यक आहे. आपलं एक मत देशाचं भवितव्य बदलू शकतं. आपण भारतीय नागरिक आहोत आणि आपल्या संविधानाने लोकशाहीला मजबूत केलं आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे मतदान करणं. पण याची एक दुसरी बाजू अशी आहे की बराचदा लोकप्रतिनिधी निवडून आल्यावर त्यांचं कर्तव्याकडे दुर्लक्ष होतं आणि यामुळे लोकांचा विश्वास हळूहळू कमी होत चाललाय. मतदानाची टक्केवारी कमी होत जाणं हे याचंच एक स्पष्ट उदाहरण आहे. भ्रष्टाचार, मसल पॉवर आणि गुंडागर्दी यांचा वापर वाढल्यामुळे लोकांमध्ये राजकीय प्रक्रियेबद्दल नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे मतदानाची टक्केवारी ही लोकसभेमध्ये आपण घसरलेली पाहिजे. पण याला देखील एक उपाय आहे आणि तो म्हणजे मत प्रक्रियेमध्ये तुम्हाला नोटा म्हणजेच नन ऑफ दी अभाव असा सुद्धा एक पर्याय मिळतो. त्यामध्ये तुम्ही व्यवस्थेबद्दल तुमची नाराजी सुद्धा व्यक्त करू शकता की जो उमेदवार आहे त्यामधला कोणताच उमेदवार तुम्हाला सक्षम वाटत नाही. हे मत सुद्धा मोजलं जातं. घटनात्मक दृष्ट्या तो मूलभूत अधिकार नाहीये, तो लीगल राईट आहे. संविधानाच्या आर्टिकल 51 मध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांचा म्हणजेच फंडामेंटल ड्युटीजचा उल्लेख आहे. त्यामध्ये मतदानाचा उल्लेख तर नाही, पण पुढे आहे. असं असलं तरी भारत देशाचा नागरिक या नात्याने मतदान हे केलंच पाहिजे. जर तुम्हाला वाटतं की तुमच्या एका मताने कायच फरक पडेल, तर ही विचारधारणाच मुळात चुकीची आहे. एका मताने सरकार घडू शकतं आणि पडू देखील शकतं. मतदानाचा दिवस हा सुट्टीचा नसून तो लोकशाहीतील परम कर्तव्य बजावण्याचा आहे. हा हक्क बजावला असेल तर असलेल्या सरकारला तुम्ही जबाबदार असाल आणि बजावला नसेल तर जास्त जबाबदार आहात. मग 5 वर्ष त्यांच्यावर टीका करण्याचा अधिकार देखील तुमच्याकडे नसतो. आता याचं एक सरळ आणि साधं उदाहरण म्हणजे जर आपल्या गावात रस्ते खराब असतील, पाणी पुरवठा नीट नसेल किंवा इतर कोणतीही समस्या असेल, तर आपण या समस्या सोडवण्यासाठी आपल्या प्रतिनिधींना जाब विचारू शकतो. पण जर आपण मतदानच केलं नसेल तर आपल्याला त्यांच्याकडे जाब विचारण्याचा कोणताच अधिकार देखील राहणार नाही. आपल्या देशात विशेषतः शहरी आणि सुशिक्षित वर्गातील लोकांमध्ये मतदानाबद्दलच निष्काळजीपणा दिसून येतो. ज्यांची आपल्या देशाच्या विकासात सर्वात जास्त योगदान देण्याची शक्ती आहे, तेच लोक मात्र मतदानाच्या प्रक्रियेतून दूर राहतात. अनेक सुशिक्षित लोक राजकीय पक्षांवर, नेत्यांवर आणि संपूर्ण व्यवस्थेवरच विश्वास ठेवत नाही. त्यांना वाटतं की त्यांचं मत देऊन देखील काही फरक पडणार नाही. शहरी भागात राहणाऱ्या लोकांचं जीवन खूप व्यस्त असतं. त्यांच्याकडे मतदान करण्यासाठी पुरेसा वेळ नसतो. या गोष्टी आता बदलायला हव्या आणि लोकसभेमध्ये घसरलेली मतांची टक्केवारी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत वाढायलाच हवी, तर कुठे आपली लोकशाही वाचू शकते. आत्ताच्या विधानसभेतलं महाराष्ट्राचं चित्र प्रचंड फाटाफुटीचं बनलंय. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असं चित्र नाहीये, तर महाविकास आघाडीमध्ये फाटाफूट आहे. त्यांच्या प्रत्येक मतदारसंघात बंडखोरी आहे, तर महायुतीमध्ये देखील फाटाफूट आहे. पण शासन आणि आयोगावर बोलण्यापेक्षा देशाचा एक सुशिक्षित नागरिक म्हणून मतदानाचा हक्क बजावण्याचा अधिकार अधिक महत्त्वाचा आहे. या सर्व गोष्टींवरून असं स्पष्ट होतं की मतदान हा आपल्या लोकशाहीचा पाया आहे. प्रत्येक मताची किंमत आहे. आपल्या मताद्वारे आपण आपल्या देशाचं भवितव्य घडवू शकतो.
तर मग नागरिक म्हणून आपलं कर्तव्य बजावूयात आणि मतदान करूयात. लक्षात ठेवा, तुमचं मत म्हणजे तुमचा आवाज, कारण जोपर्यंत जनतेचा आवाज बळकट आहे तोपर्यंतच सत्ता जनतेच्या हातात आहे. तत्पूर्वी आजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये इतकंच. पाहत रहा न्यूज अँकर.